आपला आहे विषय मार्केटिंग, त्यामुळे याच्याबद्दल काही करण्याचं नसेल तर प्लीज इंटरॅक्ट करा. बिकॉज जो टॉपिक मी घेऊन आलोय हा फक्त ऑब्विसली तुम्ही चूज केलं इंजिनिअरिंग, तुम्ही चूज केली पॉलिटेक्निक, तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. मी जी इंडस्ट्री घेऊन आलो ती क्रिएटिव्ह इंडस्ट्री आहे आणि यामध्ये तुम्ही स्किल्स पॅरलल स्किल्स करू शकताय. आणि ते आपल्याला लॉकडाऊनमध्ये कळालेलं आहे. काय लॉकडाऊनमध्ये हे कळालेलं आहे आपल्याला की जे टेक्निकल एज्युकेशन होते ऑब्विसली ते सॉरी जे पण टेक्निकल इंडस्ट्री होते थोड्या काळासाठी त्या बंद पडल्या होत्या आणि आमच्यासारखे क्रिएटिव्ह जे लोक होते आमच्या इंडस्ट्री चालू होत्या जर बिकॉज ऑफ एंटरटेनमेंट. तो लॉकडाऊन असताना सुद्धा एंटरटेनमेंट तेवढंच चालू होतं. थ्रू या बाकीच्या माध्यमांथ्रू आम्ही तुम्हाला एंटरटेनमेंट देतच होतो. आमचे स्टुडिओज आमच्या कंपनी चालू होत्या त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या त्या मनोरंजन कुठल्या पण एका प्रोजेक्टवर आम्ही काम करत होतो. त्या सगळ्या गोष्टी होतच होत्या. त्यामुळे अशा हा टॉपिक हा खूप इंटरेस्टिंग. काही एक्झाम्पल तिथे ठेवलेत, एकदा तुम्ही बघा कुठे बघितले असतील तर सांगा. यामध्ये काय बघायला मिळतंय तर डिस्ट्रक्शन ग्रीन स्क्रीन एकदम छोटा टॉपिक आपल्याकडे. ग्रीन स्क्रीनची टेक्नॉलॉजी आहे ती काही खूप वेगळी नाही. हे आधी आपण पासपोर्ट काढायला जायचं ते मागं पडदा लावायचं, तर ती काही मोठी टेक्नॉलॉजी नाही आहे. ग्रीन स्क्रीन कधी कुठे वापरतात ही टेक्नॉलॉजी फोटोशूटवाल्यांनी आधीच फाइंड आउट केलेलं की ग्रीन कलर ठेवल्याने पाठीमागचा कलर निघतो. याच पद्धतीने ग्रीन स्क्रीन लावण्यात आलेली. बट विषय दोन पद्धतीचा आहे. ते आहे डायनॅमिक्स म्हणून. ज्या पद्धतीचे इफेक्ट आपण असे बघतो मूवीमध्ये जसं डिस्ट्रक्शन होत आहे, तोडफोड होते किंवा अशा गोष्टी होत आहेत जे शक्य नाही कुठल्याही मूवी. जसं एखाद्या कुठल्या मूवीचं नाव घ्यायचं एक